शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं सागरावरील स्वराज्य 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 26 नोव्हेंबर 2008 वेळ संध्याकाळची, स्थळ मुंबई, भारताची आर्थिक राजधानी. मंडळी, फक्त 10 अतिरेक्यांनी भारताची आर्थिक राजधानी 3 दिवस गलितगात्र केली, वेठीला धरली. या 10 अतिरेक्यांनी जवळपास 200 महत्वाची माणसं मारली आणि अतिशय बुद्धिमान समजले जाणारे मुंबईचे पोलीस अधिकारीही. महत्वाचं म्हणजे कराची ते मुंबई दरम्यान त्यांना कुणीही अडवलं नाही, कसलीही चौकशी नाही. धर्मशाळेत होते तेवढीही चौकशी भारताच्या आर्थिक राजधानीत येताना होत नाही, हे दुर्दैवाचं. पण अवघ्या 350 वर्षापूर्वी एका दूरदृष्टी असलेल्या राजानं किनारपट्टीचं महत्व आणि समुद्रातून येणाऱ्या आक्रमकांचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात पहिल्यांदा सुसज्ज आरमार उभारण्याचा निर्णय घेतला आणि फक्त 20 वर्षात 700 लहान मोठ्या जहाजांचं बलाढ्य आरमार उभारून भारतीय आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. हे निदान मराठी माणसांनी तरी विसरू नये. त्या रणधुरंधर सेनानीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. 24 ऑक्टोबर 1656 शिवरायांचे सेनानी आबाजी सोंदे यांनी मुंबई जवळचं कल्याण जिंकलं. लगोलग भिवंडी काबीज केली आणि त्याच वेळी पनवेल जवळचा माहुलीचा किल्लाही जिंकून घेतला. पनवेल, ठाणे, कल्याण या परिसरावर डिसेंबर 1656 पर्यंत जरीपटका डौलानं फडकू लागला आणि शिवरायांनी आपली गरुड नजर समुद्राकडे वळवली. गोव्यात पोर्तुगीज, मुंबईत इंग्रज, गुजरात किनाऱ्यावर मुघल, जंजिऱ्याला सिद्दी हबशी आणि तळ कोकणातले स्वकीय द्रोही देसाई आणि सावंत अशा 5 समुद्री शाह्या महाराष्ट्राची किनारपट्टी बळकावून बसल्या होत्या. गोव्यात हजारो भूमिपुत्र कापले गेले होते, बाकीचे सक्तीनं बाटवले गेले होते. तोच धोका कोकणालाही होता आणि शिवराय हे सहन करणं शक्य नव्हतं. मात्र त्यासाठी आवश्यक होतं आरमार. देशावर 4 मुसलमानी शाह्यांची लढत असतानाच सागरावरचं आव्हान शिवाजी राजांनी स्वीकारलं. कल्याण, भिवंडी आणि पेण इथल्या खाड्यांमध्ये आरमाराची उभारणी सुरू झाली. महाराष्ट्रातल्या कारागिरांना लढाऊ नौका बांधण्याचा अनुभव नव्हता, म्हणून शिवरायांनी लयरताऊ व्हिएगस हा पोर्तुगीज इंजिनियर आणि त्याचा मुलगा फेरनाव यांची मोठ्या पगारावर नेमणूक केली. त्यांच्या हाताखाली जवळपास 350 काळे गोरे कामगार 20 मोठ्या युद्ध नौका आणि इतर पूरक नौका बांधू लागले. शिवाजी समुद्री राजकारणात उतरतो आहे ही बातमी कळताच पोर्तुगीज आणि इंग्रज हवालदिल झाले. काहीही करून शिवाजीला अडवण्यासाठी त्यांचे कुटील डावपेच सुरू झाले. पोर्तुगीजांनी गोऱ्या इंजिनियरना धमक्या दिल्या आणि त्यामुळे ही सर्वच्या सर्व 350 ते 400 माणसं नोकरी सोडून वसईला पळून गेली. आरमाराचं काम इकडे अर्धवट झालेलं होतं. पण संकटाला शरण जातील तर ते शिवाजी महाराज कुठले? त्यांनी सर्व गलबत एका स्वतंत्र इंग्रज इंजिनियर आणि मराठी कारागिरांकडून पूर्ण करून घेतली आणि महाराष्ट्राचा आरमारी आत्मविश्वास वाढवला. आरमार उभारणीच्या काळातही शिवाजी महाराज स्वस्थ बसले नव्हते. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजल खानाचा वध करून 18व्या दिवशी पन्हाळा जिंकला होता. 1659 साली महाराजांचे जवळपास 5000 कडवे सैनिक महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा भूप्रदेश ताब्यात घेण्यासाठी वादळासारखे झुंजत होते. परकीय सत्ता भयभीत झाल्या होत्या. 12 मार्च 1660च्या पत्रात गोव्याचा कमिशनर म्हणतो, सर,
That is a very bad news. बांधाटे चाल ही सगळी किनारपट्टी शहर आणि बंदरं त्या धूर्त शिवाजीनं जिंकून घेतली हाय. त्यानं प्रचंड संपत्ती मिळवलेली हाय. शिवाजीच्या आरमार आय मीन नेव्हल युनिट खाडीमधून बाहेर पडून समुद्रावर आले तर आपल्या पोर्तुगीज सत्तेला हिंदुस्थान सोडून जावे लागेल. There will be no future to us, sir. Sir, we must stop Shivaji. शिवाजी महाराज परिपूर्ण राजे होते. केवळ शत्रूशी लढाया करणं हे एवढंच आरमाराचं काम नव्हे, तर आपल्या देशातल्या मालाचा धंदा परकीय करतात आणि पैसे मिळवतात. त्यांना शह देण्यासाठी आपला माल आपणच परदेशात विकू, यासाठी महाराजांची जहाजं आपला माल घेऊन मक्का, इराण आणि मस्कतला जाऊ लागली. त्यांनाही संरक्षण देणं यासाठी आरमाराची गरज होती. समुद्रावरची आणि व्यापारातली परकीय मक्तेदारी महाराजांनी मोडून काढली. या मोहिमांचा खर्च चालवण्यासाठी याच काळात शिवाजी महाराजांनी 6 जानेवारी 1664 रोजी सुरतेवर छापा टाकला. कोणालाही कळू न देता 8 ते 10 हजार सैन्य सुरतला नेले. 3 दिवस सर्व संपत्ती गोळा केली आणि तिथल्या लोकांना सांगितलं, औरंगजेबानं 3 वर्ष आमचा मुलूक बर्बाद केला. ही सुरत औरंगजेबाची म्हणून आम्ही इथून फक्त भरपाई केली. तुमचं आणि माझं वैर नाही. त्यामुळे औरंगजेबाबद्दल प्रजेचं मत कलुषित होत असे. याच पैशांच्या जोरावर 1664 मध्ये महाराजांनी 50 नवीन लढाऊ जहाजं बांधली. महाराजांची ही नवी गलबत आणि छोट्या होड्या पाहून सुरतकर इंग्रज गर्वानं म्हणाले होते, So poor, too bad. My English friends, it's the good news. या शिवाजीची गलबत अगदीच खराब आहेत. आपला सिंगल गलबत, एखादा इंग्लिश गलबत शिवाजीची 100 जहाज बुडवून टाकेल. या नोव्हेंबर 1664च्या पत्रामुळे इंग्रजांनाही शिवाजी महाराजांनी किती गाफील ठेवलं होतं ते समजून येतं. कारण याच वेळी खारे पाटणला 40 वेगवान जहाजं आणि 60 मोठी जहाजं बांधून तयार झाली होती. या मोठ्या गुराबांचं वजन 200 ते 300 टन होतं. मालवण जवळच्या कुर्टे बेटावर महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664 रोजी नवा सागरी किल्ला उभारला. याचं नाव सिंधुदुर्ग. शिवाजी महाराज सागरावरील सत्ता दृढ करीत असतानाच त्यांच्यावर आग्र्याला अटकेचा प्रसंग आला. पण मोठ्या हुशारीनं महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि पुन्हा महाराष्ट्राकडे गरुड भरारी घेतली. स्वराज्यात आल्या आल्या महाराजांनी पुन्हा 50 लढाऊ गलबत बांधायला घेतली. गोव्यात सक्तीनं धर्मांतर करणाऱ्या पोर्तुगीजांवर झंझावाती हल्ले चढवले. व्यापारासाठी आला आहात तर व्यापारच करा. 7 समुद्रापार येऊन इथल्या राजकारणात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला, आमच्या मातीत विष कालवण्याचा प्रयत्न केला तर उखडून फेकून देऊ वखारीसह. महाराष्ट्राच्या किनारपट्टी समोरून जाताना शिवाजी राजांनाच कर द्यावा लागत होता. दगाबाज पोर्तुगीजांबरोबर केलेला प्रत्येक तह मोडून महाराजांची तलवार आता कोकणातल्या परकीयांची झोप उडवू लागली. मराठी आरमार गोव्याकडे निघालं अशी नुसती बातमी जरी कळली तरी पोर्तुगीज धावाधाव करून महाराजांचे पाय धरू लागले. 1667 साली महाराजांनी स्वराज्यद्रोही नराबा सावंतचा वेंगुर्ल्याला पुरता बिमोड केला. गोव्यातल्या बारदेशात होणारं धर्मांतर थांबवलं ते 1667-68 मध्येच. सारे महाराजांना शरण आले. आला नव्हता तो फक्त जंजिऱ्याचा सिद्धीशी केलेल्या प्रत्येक लढाईत मराठ्यांचंच नुकसान झालं होतं.
त्याला शह द्यावाच लागणार होता आणि महाराजांनी शह द्यायची जागा हेरली. ती 2 बेट होती, जंजिरा आणि मुंबईच्या मध्ये उंदेरी खांदेरी, ज्याला इंग्रज हेनरी केनरी असं म्हणत. एका उन्हाळ्यात अलिबाग जवळच्या सागर गडावर शिवरायांची मुत्सद्दी मंडळी अलगद जमली. मायनाक भंडारी, जी राजे. उंदेरी खांदेरीची पाहणी नीट केली. होय राजे, त्यातलं पुढलं खांदेरी बेट कठीण दगडाचं आहे. किल्ल्याचं तट पक्क राहत्याल आणि बेटावर गोड पाणी बी आहे, जिवंत. शिवाय राजे, बेटाच्या जवळपासचा खडक उथळ आहे, त्यामुळं शत्रूची जहाजं थेट तटाला भिडू शकणार नाही. ठीक आहे. शिवाय बेटासमोरील थळचा किनारा आपल्याच ताब्यात आहे. तिथून तोफा डागून शत्रूला मधल्या पट्ट्यात गारद करता येईल. आणि मुख्य म्हणजे जंजिरा आणि मुंबई परिसरात येणारं प्रत्येक गलबत नजरेच्या आणि माऱ्याच्या टप्प्यात येईल. आता योजना आहे का मायनाक भंडारी? जी राजे. तुम्ही पावसाळा सुरू होताच बेटाचा ताबा घेऊन त्यावर तटबंदी उभारायला सुरुवात करा. कोकणातल्या पावसात 10 पावलावरचं काही दिसत नाही, तेव्हा कोणालाही काहीही कळणार नाही. विलंब चालणार नाही. जी राजे. पंत, आज्ञा महाराज. तुम्ही सामाना सुमानाची तयारी, खरेदी आणि बेगमी व्यवस्थित ठेवायची. शिवाय पेण कल्याण परिसराचा कारभार, महसूल पाहायचा. जशी आज्ञा. आणि दौलत खान, तुम्ही मराठी आरमाराचे सेनापती. दर्या सारंग, भगव्या जरी पटक्याची शान तुमच्या हाती आहे. फिक्र मत करना राजे, आपके हर एक हुक्म पर अपनी जान मैं निछावर कर दूंगा. अल्लाह गवाह. आमचा पूर्ण विश्वास आहे. दौलत खान, तुम्ही भर पावसातही बेटावर रसद, दारुगोळा, दाणागोटा, सरपण हे भरपूर प्रमाणात पुरवायचं. आणि सिद्धी किंवा इंग्रजांकडून जर हल्ला झाला तर तो अडवायचा, परतवायचा. आप बेफिक्र रहिए राजे. मैं, मायना और पंत तीनों साथ है. क्यों, सच है ना? होय. बोला आई एकविरा देवीच्या नावानं. हर हर कोकणातल्या भर पावसात 500 माणसांसह किल्ला उभा राहू लागला. कोणाला विसावा घ्यायला वेळ नव्हता. श्रावण महिना सुरू झाला आणि पाऊस थोडा कमी झाला. 28 ऑगस्टच्या सकाळी सार्जंट नॅश मुंबई बेटावर नाश्ता करत असताना त्याला काहीतरी जाणवलं. त्यानं डोळ्याला दुर्बीण लागली. खांदेरीवर बांधकाम, एवढी माणसं कधी आली आणि कुठून? इंग्रजांचं धाबं दणाणलं होतं. कारवार, मुंबई, सुरत सर्व ठिकाणचे इंग्रज एकत्र होऊन हल्ल्याची योजना बनवू लागले. किल्ला देखील भराभरा उभा राहत होता. थळच्या किनाऱ्यावर मोरोपंत पेशवे सैन्यासह सर्व व्यवस्था पाहत होते. ब्रिटिशांनी आरमार एकवटून हल्ल्याची व्यूहरचना केली. आक्रमण सुरू झाले आणि अचानक नागावच्या खाडीतून मराठ्यांच्या 60 ते 70 नौका 350 तोफांसह चाल करून धडधडू लागल्या. अनेक ब्रिटिश बोटी बुडाल्या, काही पकडल्या गेल्या. पण मराठ्यांना हवी होती त्यांची रिव्हेंज नावाची ध्वजनौका. पण रिव्हेंज कडवेपणानं लढली आणि मराठ्यांची हानी करू लागली. मराठ्यांचे दर्यानायक दौलत खान यांनी शहाणपणानं नागावपर्यंत माघार घेतली. दुसऱ्या दिवशी दौलत खानानं पुन्हा व्यूहरचना केली. इंग्रजी काफिल्यातला कच्चा दुवा दर्या सारंग दौलत खानानं अचूक ओळखला आणि डव नावाची युद्धनौका त्यांनी पाठीमागून घेरली. काही कळायच्या आतच एवढ्या सुसज्ज नौकेवर मराठी सेना घमासान उडवू लागली. बावीस इंग्रज अधिकारी कैद झाले. ही वार्ता मुंबईला केंगविनला कळली. त्यावेळी तो ओरडू लागला, Oh my God! 22 arrested! 22 लोक कैद झाले. ते सगळे लढून मेले का नाहीत?
cunning people. Nonsense. मला काय सांगता ती शिवाजीची गलबत ब्रिटिशांहून स्पीडी चालतात म्हणून. ओह माय गॉड, मर गए. गॉड सेव द किंग अँड गॉड सेव मी टू. आता नोव्हेंबर महिना आला. समुद्र शांत झाला आणि हिरवी निशाणं लावलेलं सिद्धीचं आरमार चाल करून आलं. ब्रिटिश त्यांना सहकार्य करणार होते म्हणून महाराजांनी पनवेलच्या बाजूनं मुंबईवर जायची आज्ञा अण्णाजी दत्तोंना दिली. ब्रिटिशांची अवस्था कात्रीत सापडल्याप्रमाणे झाली. तरी अखेरचा प्रयत्न म्हणून सिद्धी आणि इंग्रज खांदेरीवर चालून गेले. जहाजाला जहाज भिडलं. मराठ्यांचे दर्या सारंग दौलत खान पराक्रमाची शिकस्त करीत होते. जरी पटका सांभाळत होते. पण मराठ्यांचं नुकसानही खूप होत होतं. लढता लढता सिद्धी दाऊद खान मराठ्यांचे सेनानायक दौलत खान यांच्या समोर आला. घमासान लढाई सुरू झाली. मराठ्यांना माघार घ्यावी लागते की काय असं वाटू लागलं. आणि अचानक छोट्या होडीतून मायनाक भंडारी 50 कडवे धारकरी घेऊन जहाजावर गेले. आता हापशांची कत्तल होऊ लागली. सिद्धी दाऊद खानचं मस्तक दर्या सारंग दौलत खानानं धडा वेगळं केलं. आणि अशा रीतीनं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर भगव्या जरीपट्ट्याचं सागरी स्वराज्य दुंदुभी नगाऱ्यांच्या नादात गरजू लागलं. इंग्रज पळून जाऊन मुंबईमध्ये लपून बसले. घाबरलेल्या इंग्रजांनी शिवाजी राजांना पत्र पाठवून समेटाची बोलणी सुरू केली. तेव्हा इंग्लंडच्या राजानं पराभवाचं कारण विचारलं. व्हेरी सॉरी सर, पण शिवाजीच्या शरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकावतात. त्यांची गलबत खूपच चपळ आहेत. आपलं आरमार अतिशय खराब आहे. इट्स व्हेरी बॅड, पुअर. शिवाजी सारखी गलबत आपण बांधली तरच मराठ्यांना समुद्रावर चॅलेंज देता येईल. आत्ता नक्कीच नाही. सॉरी युअर मॅजेस्टी. आणि अशा रीतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय आरमाराची मुहूर्तमेढ याच महाराष्ट्राच्या सागर किनाऱ्यावर रोवली. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर भगव्या जरीपट्ट्याचं सागरी स्वराज्य दुंदुभी नगाऱ्यांच्या नादात गरजू लागलं. महाराष्ट्राचा 700 किलोमीटरचा किनारा आपल्या ताब्यात राहावा यासाठी या दूरदर्शी शिवाजी राजानं 700 जहाजांचं आरमार अवघ्या 15 ते 20 वर्षात उभारलं. त्यात मोठे गुराब 30, छोटे 50, गलबत 100च्या वर, तारू 60 पेक्षा जास्त, महागिरी 150 आणि होड्या 160हून अधिक, पाल 50, जुग 15, मचवे 50हून जास्त होते. कोणतीही आधुनिक सामग्री नसताना शिवाजीराजे आणि त्यांचे सुपुत्र संभाजीराजे यांनी सागरी सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यश मिळवलं. आणि आज या शिवछत्रपतींच्या मुंबई नगरीत 10 अतिरेकी हल्ला करून 3 दिवस आम्हाला वेठीला धरत होते. आमच्या नाविक दलाला रोज जाहिराती देऊनही चांगली माणसं मिळत नाही. तरुणांनो, वेळी सावध होऊन जर आपण शस्त्रविद्या अस्त्रविद्या शिकलो नाही तर आजची आपली दिखाऊ श्रीमंती फक्त 10 अतिरेकी सुद्धा जिंकून नेतील. लक्षात ठेवा, कारकुनीच्या सरकारी राखीव तुकड्यांसाठी लाचार होण्यापेक्षा भारतीय सैन्य दलात अभिमानानं सामील व्हा. शस्त्रविद्या अस्त्रविद्या शिका, तरच तुमच्या आमच्या आया बहिणींची आबरू सुरक्षित राहील. देश धर्माचं रक्षण होईल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. थांबा. नुसत्या घोषणा देऊन भागणार नाही. नुसते उत्सव साजरे करून परिवर्तन होणार नाही.
या क्षणी छत्रपती शिवरायांच्या चरणावर हात ठेवून देव, देश आणि धर्मरक्षणाची शपथ घ्या. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर माळवा प्रांतातला छत्रसाल बुंदेला आणि आसामचा सेनापती लांछित बडफुकन महाराजांकडूनच युद्धतंत्र शिकले आणि छत्रसाल जमिनीवरील युद्धात तर बडफुकननं आरमारी युद्धात मुघलांवर विजयही मिळवले. म्हणूनच थोर क्रांतिकारक सेनापती बापट लिहितात, महाराष्ट्र जागा तरी राष्ट्र जागे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. आणि हे सत्य आहे, कारण गेली हजारो वर्ष ही परकीय आक्रमण अडवली ती या सह्याद्रीनं, शिवरायांच्या महाराष्ट्रानं.